हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज दक्ष जाणार आहे. तर दक्ष संध्याकाळी जातो दरवेळेस जाताना, कारण ट्रेन तशी संध्याकाळचीच असते इथून, त्यामुळं. आणि मग आजचा शेवटचा दिवस आहे. तर दक्ष काय बनवायचं आज जेवायला शेवटच्या दिवशी? शेवटचा दिवस म्हणजे ह्या सुट्टीतला घरचा शेवटचा दिवस असं म्हणायचंय मला. चुकून काही वेगळा अर्थ काढू शकता ज्यांना माहीत नसेल त्यांनी. तर मग काय बनवायचं आज जेवायला? आज ना काजू मसाला आणि त्याच्यासोबत चपाती. काल म्हणत होता की रोटी बरोबर खायला आवडते. रोटी आणून देत नाही तुम्ही? मी बनवते की घरी. येते का? ट्राय करते आता ह्या वेळेस. बनव. मी कधी बनवलेली नाही अजून घरी, कारण आम्हाला नाही आवडत तसलं मैद्याचं खायला. आता तुला आवडते तर बघू करून कशी होते काय घरी यावेळेस एकदा. आणि भात बनवायचा का नाही? नको नको. तर चला मग आज आमच्या घरी हॉटेल स्टाईल मेनू आहे. आमच्या लेकरांना ना हॉटेल स्टाईल जेवायला लय आवडतं सारखं, त्यामुळं बघू. आता मी तर रोटी वगैरे कधी बनवलेली नाही, कारण आपल्याला काय त्यात जास्त इंटरेस्ट नाही आहे. कधी तर आपण हॉटेलमध्ये गेल्यानंतर ते खातोच, तेच नको वाटतं एखाद्या वेळेस, कारण किती निभर असते ती मैद्याची रोटी. पण काय माहिती आहे लेकरांना काय आवडते. तर आता बघूया, थोड्याफार ट्राय करून बघते मी, म्हणजे व्हिडिओ वगैरे बघून. तशी मी कधीच केलेली नाही आहे घरी अजून. आणि आता इथे ना मी काजू मसाला बनवण्याची तयारी करत आहे. तर इथे मी कांदा, टोमॅटो आणि कांदा आणि एकत्र पाण्यामध्ये टाकून उकळून घेतलेला आहे थोड्या वेळासाठी. कांदा असा ट्रान्सपरंट झालेला दिसोपर्यंत, आणि म्हणजे कसं कच्चेपणा निघून जातो कांदा टोमॅटोचा, आणि काजू पण मऊ होतात. त्याच्यानंतर त्याची पेस्ट केली. त्याच्यानंतर इथे कढईमध्ये ना मी तेल टाकून त्याच्यामध्ये एक कांदा कापून टाकलेला आहे. तर कांदा छान परतवून घेतला. त्याच्यामध्ये आपलं हळद आणि घरातलं काळा मसालाच टाकलेला आहे तिखटपणासाठी आणि टेस्टसाठी थोडंफार. त्याच्यानंतर जो कांदा आणि काजूचा मसाला बनवून घेतलेला होता, तर तो पण ग्रेव्ही ती पण टाकलेली आहे त्याच्यामध्ये, आणि ती छान अशी परतवून घेतलेली आहे. आणि परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये मी टाकला आहे आपला पनीर मसाला. चवीसाठी छान लागते टेस्ट त्याच्याने. आणि त्याच्यानंतर धने पावडर वगैरे टाकून आपल्याला कशा पद्धतीची ग्रेव्ही पाहिजे ती करण्यासाठी ना मी त्याच्यामध्ये पाणी टाकून छान उकळी येऊन दिलेली आहे. एवढा जास्त असा कलर आलेला नाहीये भाजीला, पण ठीक आहे, कारण आपण ते काजू आणि कांद्याची पेस्ट वगैरे करून टाकलेले असते, त्याच्यामुळे ना जास्त कलर आलेला नाहीये माझ्या भाजीला, कलरच नाही आलेला बिलकुल. तर अशा पद्धतीची छान आणि टेस्टी झाली होती भाजी खायला. त्याच्यानंतर मग मी इथे ना आता पराठे बनवण्याची तयारी करत आहे. नाही, रोटी बनवण्यासाठी पीठ मळून ठेवले. तर रोटी मी गव्हाचीच बनवणार आहे, गव्हाच्या पिठाची, मैद्याची नाही बनवणार. ते चांगलं पण नाही, आणि एकतर ह्यांना प्रवास वगैरे करायचा आहे, तर उगीच पोटाला काही प्रॉब्लेम नको, त्यामुळं गव्हाचीच रोटी बनवणार. तर रोटी बनवण्यासाठी ज्या पद्धतीने पीठ मळतात त्या पद्धतीने फक्त मी मळलेलं आहे. याच्यामध्ये थोडासा सोडा टाकला आहे आणि दही टाकून याला आपलं मळून घेतलेलं आहे. चपातीचं पीठ मळतो त्याप्रमाणे. तर त्याला एक 10-15 मिनटं भिजून देणार, आणि मग ह्याच्या रोट्या बनवते. आणि आराम केला, सुट्टी म्हणून. आणि आता बघा कशी गडबड चालली, प्रोजेक्ट बनवा आणि हे ते जायच्या दिवशी. कशाचा प्रोजेक्ट आहे हा? वेदर रिपोर्ट. ते काय टोकियो, दिल्ली. अजून कोणकोणते प्रोजेक्ट केले दाखव की. सोलापूर डिस्ट्रिक्टचा मॅप काढलाय ना. हे काय सांगितलं होतं, म्हणजे स्वतःच्या डिस्ट्रिक्टचा मॅप काढा म्हणून सांगितलं होतं का? नाही, खरं तर सांगितलेलं की तुमच्या लोकल रिजनचा मॅप काढा. खरं मला भेटला नाही मॅप पंढरपूरचा, म्हणून मी सोलापूर डिस्ट्रिक्टचा काढला. नंतर हे रिपोर्ट काढायला सांगितलं आम्हाला, इंडियन एज्युकेशन सिस्टम ड्युरिंग कॉलोनियल पिरियडवरती. एवढे रिपोर्ट काढले. कुठल्या ह्याचा? हिस्ट्रीचा का हे? हां, हे हिस्ट्रीचं. काय सांगितलं त्यात? म्हणजे ब्रिटिश काळातले जे आपलं एज्युकेशन सिस्टम होतं ना, त्याच्यावरती एक रिपोर्ट काढा. त्याच्या अगोदर ब्रिटिश काळ आल्यानंतर त्यांचं जे अमेरिकन, म्हणजे काय ब्रिटिश जे सिस्टम होतं त्यांचं एज्युकेशनचं, त्याचं काय इम्पॅक्ट पडलं, काय त्याचे प्रोज होते, काय कॉन्स होते, असं पूर्ण रिपोर्ट काढायला सांगितलं. असायला पाहिजे का, आता त्याचा काय इम्पॅक्ट पडतं वगैरे वगैरे.
अशी काढली रिपोर्ट. झालं का मग आता सगळं प्रोजेक्ट करून? हे करायचंय, बाकी झालं सगळं. आणि ते संस्कृतचा केलेला कुठं ठेवला? आहे बॅगमध्ये ठेवून दिला. आणि ते स्केच पण बॅगमध्ये ठेवलं आहे. आणि इथे बघा तुम्ही, हा स्केच आहे ना त्याने हाताने बनवलेला आहे पूर्णपणे. अगदी असं वाटतं की झेरॉक्स काढली की काय, पण तो पेन्सिलने ड्रॉ केलेला आहे त्याने पूर्णपणे. आणि त्याच्यानंतर मग मी अशा पद्धतीने इथे ना रोटी बनवायला घेतलेली आहे. तर रोटी, तंदूर रोटी घरी बनवणे अगदी सोपं आहे, जास्त काही अवघड नाही आहे आपल्याला. आता मी ही गव्हाची केलेली आहे, पण आपण हे सेम पद्धतीने मैद्याची सुद्धा करू शकतो. अगदी हॉटेलसारखी होऊ शकते ती रोटी. तर लाटून घेतलेली आहे. रोटी लाटताना ना आपल्याला एकाच साईडने लाटायची, त्याला अलटी पलटी करून लाटायची नाही आहे. एका साईडने लाटून घ्यायची आहे. थोडीशी छोटीच लाटायची, जास्त मोठी नाही लाटायची. आणि त्याच्यानंतर ना त्याला एका साईडने पाणी लावून घ्यायचं आहे. आणि पाणी लावल्यानंतर आपल्याला ती पाणी खाली तव्याला चिटकेल अशा पद्धतीने आपल्याला ती रोटी टाकायची आहे तव्यावरती. मग अशा पद्धतीने ती खालनं चिटकून बसते तव्याला रोटी. आणि मग खालच्या साईडनी भाजली पण जाते. आणि वरच्या साईडनी मग आपल्याला अशा पद्धतीने तवा उलटा करून रोटी भाजून घ्यायची आहे. आणि अशा पद्धतीचे छान मस्त अशा रोट्या बनवल्या. आणि बटर काही नव्हतं तर आपलं घरातलं छान देशी तूप लावून खायला दिलं. आणि खूप आवडले दक्षला आणि त्याच्या पप्पांना पण. खरं तर मी पहिल्यांदा बनवली होती, पण अगदी छान झाली होती. ते म्हणत होते रोटीपेक्षा छान लागते, उलट म्हणजे त्या मैद्याच्या रोटीपेक्षा छान लागते आपली ही रोटी. तू पुढची तयारी कर. रोटी सारखी लागते का? फर्स्ट टाइम घरी बनवली. रोटी सारखी काय रोटी लागते. गव्हाच्या पिठाची बनवली पण त्यामुळं दोन तुकडे कडक पण झाले. पद्धतीने काजूची भाजी, रोटी आणि जिरा राईस बनवला होता. डाळ काही नको म्हटले, भाजीसोबतच खाईल. आणि त्याच्यानंतर मग सायंकाळी दक्षित जाण्याची तयारी झाली. तर नेहमी जाताना दक्षला मी स्वामींना मुजरा करायला लावत असते, तर तोच ते करत होता. आणि सगळी तयारी वगैरे झालेली आहे. तर जाताना तो काही जास्त खाण्यापिण्याचं घेऊन जात नाही. मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होते लाडू बनवले होते फक्त डिंकाचे. आणि अशा पद्धतीने मग निघालेले आहेत. आता संध्याकाळी 7 वाजता इथून पंढरपूरमधून ट्रेन आहे सोलापूरला जायला. आणि सोलापूरमधून 9 वाजता ट्रेन होती त्यांची तिकडे जायला मुंबईला. तर मग आता 6-6:30च्या दरम्यान निघाले होते ते. आणि मग मी सुद्धा चालले होते यांना स्टेशनवरती सोडवायला. तर ह्यांच्या एका फ्रेंड होता, तर त्याला पण बोलवलं होतं त्यांनी सोडवण्यासाठी. तर एका गाडीवरती दक्ष गेला त्यांच्या गाडीवरती, आणि ह्यांना घेऊन मी गेले सोडवायला. बॅगा वगैरे होत्या त्यामुळे एका गाडीवर जाता आलं नसतं म्हणून. तर मग अशा पद्धतीने ते येत होते, तोपर्यंत असं वेट करत होते मग सगळे. तर परीची मस्ती चालूच असते अशा पद्धतीची. आणि मग त्याच्यानंतर मग मी सोडून आले त्यांना. आणि मग परीचा काय रडण्याचा कार्यक्रम चालूच असतो नेहमीप्रमाणे. मग अशा पद्धतीनं तिनं ना माझा विचित्र असा मेकअप केला होता आल्यानंतर. तर आता रडत होती म्हणून मग मी पण गप्प बसले. पावडर लावली. ही कुठली टिकली लावली ग? रेड पॅकेट मधली. अच्छा, चंद्राची काय? पद्धतीचा होता दक्ष जाण्याच्या दिवशीचा आमचं दिवसभराचं रुटीन. तर कसा वाटला हा व्हिडिओ हे मला नक्की सांगा. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.